मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। संस्कृती फाउंडेशन स्कूलमध्ये 12 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात आणि विविध पर्यावरणपूरक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। या वर्षीच्या जागतिक संकल्पनेनुसार या संदेशाचा प्रसार करण्यासाठी शाळेमधील विद्यार्थी, शिक्षक एकत्र येत विशेष मोहीम राबवण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात वसुंधरा रक्षणाच्या शपथेनं झाली आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले। विद्यार्थ्यांनी पर्यावरणविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध कलात्मक उपक्रम सादर केले। या प्रसंगी चित्रकला आणि निबंध स्पर्धांसह प्लास्टिक विरोधी मोहीम राबवण्यात आली आहे। तसेच पर्यावरण रॅलीचं आयोजन देखील करण्यात आलं। झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा, जीवन वाचवा अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरामध्ये जनजागृती रॅली काढली आहे। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं। या प्रसंगी श्री मयूर पवार, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग राहुरी, तसेच श्री पंकज पाटील, न्यायिक दंडाधिकारी राहुरी, ॲडव्होकेट श्री प्रशांत मुसमाडे, अध्यक्ष राहुरी तालुका बार असोसिएशन, तसेच ॲडव्होकेट श्री ज्ञानदेव तोडमल, अध्यक्ष राहुरी अँड असोसिएशन, तसेच ॲडव्होकेट श्री राहुल शेटे, राहुरी न्यायालय संचालक, ॲडव्होकेट श्री सुहास तोडमल, ॲडव्होकेट राहुरी न्यायालय, तसेच ॲडव्होकेट श्री मच्छिंद्र शेटे आदी प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते। या प्रसंगी श्री मयूर पवार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं। हवामान बदलांचे संकट रोखण्यासाठी केवळ एक दिवस नव्हे तर वर्षभर पर्यावरणपूरक जीवनशैली जगण्याची गरज आहे। मुलांनी आज लावलेली झाडं उद्याच्या पिढीला ऑक्सिजन आणि सावली देतील। शाळेच्या शिक्षिका श्रीमती गायत्री राठोड यांनी विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचं मोठं कौतुक केलं। शाळेमधील विद्यार्थ्यांनीही आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं आहे। तर श्रीमती रुपाली मुसमाडे यांनी प्रमुख पाहुणे आणि शाळेमधील विद्यार्थी यांचे आभार मानले आहेत। Observation of the World Environmental Day. On every 5th of June, we used to celebrate the World Environmental Observance of World Environmental Day. Just before, we have taken a place that we should avoid the use of the more and more plastics. By avoiding the plastics, we can save the environment. It is also our fundamental duty and moral obligation to protect the environment. So I appeal everyone here to protect the environment and make good environment. Thank you. संस्कृती फाउंडेशन राहुरी येथे पर्यावरण दिनानिमित्त या ठिकाणी राहुरी येथील न्यायालयाचे न्यायाधीश पवार साहेब आणि पाटील साहेब यांच्या उपस्थितीत बारचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे, तनपुरे सर, मॅडम व इतर आमचे सहकारी सदस्यांनी हजेरी लावून शाळेने अत्यंत चांगला कार्यक्रम केला। या ठिकाणी न्यायाधीशांच्या हस्ते झाडे लावण्यात आली व येथील विद्यार्थ्यांनी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी सर्वजण उपस्थित होते। त्याबद्दल या स्कूलचे मी अत्यंत मनापासून आभार मानतो। राहुरी येथील संस्कृती फाउंडेशन येथील शाळेमध्ये आज राहुरी विधी सेवा समिती
त्याचप्रमाणे संस्कृती फाउंडेशन, राहुरी वकील संघ, राहुरी बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. 5 तारखेला जागतिक वृक्षारोपण दिन होतं. त्याचे औचित्य साधून राहुरी विधी सेवा समितीचे अध्यक्ष पवारसाहेब, त्याचप्रमाणे पाटील साहेब यांनी संस्कृती फाउंडेशन येथे येऊन आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे. यावेळी संस्कृती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तनपुरे सर, त्याचप्रमाणे त्यांचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे वृक्षारोपण आणि वृक्षाचं जतन कसं केले पाहिजे याचा सुंदर असा मेसेज दिलेला आहे. त्याप्रमाणे आपली ही जबाबदारी आहे का प्रत्येकाने एक वृक्ष लावून आपण निसर्गाचं संगोपन केलं पाहिजे. याकरता संस्कृती फाउंडेशन, त्याचप्रमाणे तनपुरे सरांनी जे काही विधी सेवा समितीला जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी राहुरी तालुका बार असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने, तसेच माझे सहकारी DR तोडमल साहेब, राहुरी वकील संघाचे अध्यक्ष, आम्ही त्यांचे कायम ऋणी राहू. याच प्रकारे साहेबांनी असेच अजून कार्यक्रम घेऊन विधी सेवा समितीला सहकार्य करावे असे मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी आमच्या सर्वांच्या वतीने तनपुरे सरांचे आभार मानतो. Good morning everyone. I am Anushka Dole from Sanskriti Foundation Standard 8. Today we celebrated Environment Day in our school. Honestly, it was a great experience. Our chief guest guided us about harmony and told us the disadvantages of plastic. Honestly, it was a great experience. There were so many activities arranged by school like a green pledge, skit, dance, and finally our dignitaries planted trees and told us the importance of nature and how to preserve them. Good morning. Myself Abhijit Tanpure, Secretary, Sanskriti Foundation School, Rauri. Today, on this Environment Day, with the coordination with the Rahuri Court, we have celebrated the Environmental Day. We are having with us a guest, Mr. Mayur Pawar, Civil Judge, Senior Division, Rauri. Pankaj Patil Sahib, Judicial Magistrate, Rauri. Advocate Prashant Musmade Sahib, President, Rauri Taluka Bar Association. Advocate Mr. Nyandev Todmal Sahib, President, Rauri Advocate Association. And my friend, Mr. Advocate Rahul Shetty Sahib, Rauri Court. We are presented on this function and we have planted near about 40 trees in our campus, and this Mr. Pawar, Mayur Pawar Sahib told us to all the students that each and every student from your family or the parents should plant one tree in your nearby surrounding so that it heals the earth and nature the future. And also Pawar Sahib told us to all the students that use less plastic so that our environment remain clean, neat and tidy. Good morning everyone. Myself Bhavna Shinde, the principal of Sanskriti Foundation Rahuri. Today we gathered to celebrate World Environment Day and spread awareness about the importance of tree plantation. At that time, we pleasured with the chief guest Mr. Mayur Pawar Sahib, then guest of honor Mr. Pankaj Patil Sahib, and other guest Advocate Mr. Prashant Musmade Sahib, Advocate Mr. Nyandev Todmal Sahib, and Mr. Rahul Shetty Sahib. On the occasion of this day, we reflected on our responsibilities to conserve nature and create a greenery future. We took pledge to adopt eco-friendly habits, plant more trees, reduce waste, and keep our surrounding clean. Every small effort contributes to making our planets healthier and more sustainable for future generation. At that time, we took a pledge to adopt eco-friendly habits, plant more trees, reduce waste, and keep our surrounding clean. Every small effort contributes to making our planet healthier and more sustainable for future generation. So now I would like to share a few thoughts that highlights the significance of environmental conservation. So just like we planted trees today for a greener tomorrow, then tomorrow we made a commitment to protect our environment. महेश दाने, C24 तास, राहुरी.